एखादं जर काम करायचं असेल तर त्याचा पाठपुरावा करायचा, मनापासून पाठपुरावा केला तर कुठल्याही कामाला निधी कमी पडत नाही, कामही कमी पडत नाही. पण त्याच्यासाठी पाठपुरावा आणि संपर्क सातत्यानं पाहिजे. खऱ्या अर्थाने विकास कधी होतो? हो, मी सरपंच आहे, मी आमदार आहे, मी खासदार आहे, मी जिल्हा परिषद सदस्य आहे, मी एखाद्या अधिकाऱ्याला सांगितल्यानंतर विसरून गेलं, आपल्याला वाटतं की अधिकारी आपापल्या मनानं करेल. पण ह्या आपल्या भारतीय सिस्टम मध्ये, पॉलिटिकल सिस्टम मध्ये होतच नाही. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला त्याच्या मागे लागावं लागतं, पाठीमागे लागावं लागतं, धावावं लागतं. हे मी गेल्या 15 वर्षाच्या अनुभवातून मी शिकलोय. आणि मी सगळी कामं करत असताना आपल्या वस्तीमध्ये मला वाटतं हे 5 वर्षापूर्वी हे सभा मंडप स्टेज मी बांधलं. त्यावेळेला ताई आणि मी सगळे इथं आलो होतो. आज तुम्ही बिसेमाळ्याच्या बेनवाडी रस्त्याची आपण मागणी केलेली आहे. असा जर पाठपुरावा ठेवला तर नक्कीच पुढच्या वेळेला आल्यावर रस्त्याचं सुद्धा काम आपण. ह्या गावाच्या पुनर्वसनाचे अनेक प्रश्न बाकी आहे. मला वाटतं आज नाही, सुखदेव शेठ मला गेले 5 वर्षापासून नेहमी फोन करत असतात, किंवा काही जमिनीच्या संदर्भातले विषय आहेत, काही गावठाणाचे असतात, काही पुनर्वसनाचे आहेत. पण दुर्दैवानं पुनर्वसन विभाग मध्ये पुनर्वसनाच्या अंतर्गत ज्या सुखसुविधा द्यायच्या, कुठं रस्ते असेल, कुठं काय असेल, ही सगळी कामं द्यायला पाहिजे. हे कायद्यामध्ये आहे, पुनर्वसनाच्या नियमामध्ये आहे. पण दुर्दैवानं ते काही होत नाही. म्हणून तुम्ही असंच पाठपुरावा करून एखाद दिवस मिटिंग लावतो, ताई आपण सगळेजण जाऊ आणि अधिकाऱ्यांना सांगू की काही करा, आम्हाला बऱ्याचशा गावाला दिले पैसे नाही असं नाही, पण तुमच्या मनामध्ये जर इच्छा असेल की आपण काहीतरी करायलाच पाहिजे. तो छोटं उदाहरण जर करायचं आलं तर खेड तालुक्यातल्या अनेक धरण आहेत. तिथं अनेक धरणाच्या जवळच्या गावाने एक गावाला 1 कोटी रुपयाचा निधी आपण मिळवून दिलेला आहे. तर तशा प्रकारे ह्या सुद्धा पुनर्वसनाच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आचारसंहिता संपल्या. आचारसंहिता 8-10 दिवसामध्ये लागेल. आता सगळीकडे निवडणुकीची वारं सगळ्याच्या अंगात आले. मी मात्र तयार आहे, पण समोर बोली कोण करते माहितीच नाही. मी बॅट घेऊन बॅटिंगला तयार, पण समोरचा कॅप्टन काय करतो, हा बॉलर नाही, हा चालला नाही, बाजूला काढा, दुसरा बॉलर, तिसरा बॉलर, चौथे बॉलर बदली होता. पण बॅट्समन म्हणून मी अजून इथंच आहे. सगळे तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहे. आणि म्हणून नेहरकरांनी सांगितलं, एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळा निवडून आलो. याचं कारण म्हणजे लोकांमध्ये मी राहिलो. याचं कारण म्हणजे माझ्या विश्वास कामावर माझा विश्वास आहे, विकास कामावर माझा विश्वास आहे. माझं मन साफ म्हणून राहिले, मनापासून साफ मनानं मी काम केलेलं आहे. कधी कोणाच्या गेमा वाजवल्या नाही, कधी कोणाला अडकवलं नाही. मला सांगा की बाबा मी खासदार म्हणून एखाद्याची तक्रार केली, त्याला जबरदस्ती आतमध्ये गुंतवले, याला बाहेर काढलं, त्याला गुंतवून याच्यात भांडणं लावली, त्याच्यात भांडणं लावली, हा विषयच नाही. आणि म्हणून जे काही विषय आता निवडणूक आले म्हटल्यावर सगळे लोक आपापल्या परीने टीका करायला किंवा ज्याच्यावर बोलण्यासारखं काहीच नाहीये.